बघा हे डिझायनर ब्लाऊज आहे। याच्या गळा रुंदीला किती आहे आणि डीप किती आहे बघू शकता। तर अशा पद्धतीचे जेव्हा गळे येतात ना, ब्लाऊज पीस येतात तुमच्याकडे, तर मग नेमकं यावेळेस शोल्डर कितीचं घ्यायचं, मुंडा खोली किती घ्यायची, गळा रुंदीला किती घ्यायचा असतात ना, हे आपल्या कस्टमरच्या मापानुसार आपल्याला ॲडजस्ट करायचे असतात। मग हे सर्व तुम्ही कशा पद्धतीने करणार, तर ह्यासाठीच आपल्या आणि तर हे बघा, हा जो डिझायनर गळा आहे ना, याची रुंदी जी आहे ती 7 आहे आणि डीपमध्ये गळा 11 इंचाचा आहे। तर बॅक फ्रंट मी तुम्हाला मोजून चेक करून दाखवते, वर्क किती इंचात आलेला आहे, तसंच गळ्याची रुंदी आणि उंची किती आहे आलेली। तर बघा, फ्रंटची देखील गळ्याची रुंदी 7 आहे। तयार उंची 14.5 हवी, तर मी 15.5 वर मार्किंग केलेले आहे। इथं शोल्डर, आता मी तुम्हाला जस्ट डिझायनर गळा मोजून दाखवला, त्याची रुंदी 7 इंच येते, म्हणजे डबलमध्ये 3.5 इंच रुंदी येणार आहे। 3.5 प्लस आपण 3 केले तर 6.5चे शोल्डर मला इथं घ्यायचं होतं, पण मी 6चं शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा देखील 6चा घेतला। घडी 10.5ची घेतलेली आहे। 34 मापासाठी आपण हे ब्लाऊज बनवून घेतोय। ह्या डिझाईनवाल्या पार्टपासून आपण मोजून बघणार की आपल्या इकडे गळा रुंदी किती सुटते। तर इकडे बघा, बरोबर 3.5 इंच आपलं सुटत आहे। एवढे जास्तीचे मोठे गळे नकोय, म्हणून मग आपण कसं कव्हर करणार इथं, तेच आपण इथं बघणार आहे। आता तुम्ही ही वाली ट्रिक यूज करा, जी की मी तुम्हाला इथं आता दाखवते। तो पार्ट आहे ना, इथून मी टेप लावते आणि इथं मी बरोबर पॉईंट लावते 2.5 इंचावर। बघा, 2.5 इंचावर मी पॉईंट लावते, तर माझा इकडे हा फोल्डेड जो कापड आहे तो बरोबर 1 इंचाच्या वर, म्हणजे 1.25 इंचापर्यंत कापड माझ्या इथं शिल्लक राहतोय। ठीक आहे, 1.25 इंच आपला इथं कापड शिल्लक राहतोय ना, मग आपला हा जो पॉईंट आहे तो 1.25 वरती इथं लावलेला आणि बंद घडी करून आता आपण असं मोजूया। आणि इथं देखील आपल्याला 1.25 वरती पॉईंट लावायचा आहे। ओके, त्या बाजूला तिथून मी हा जो पार्ट आहे तो असा ठेवून घेते आणि कटिंग करून घेते। तर बघा, हा जो वेस्टेज पार्ट आहे तो आपला एवढा निघालेला आहे, म्हणजे गळा आपण किती कमी केलेला आहे, बरोबर इथं 2.5 इंच रुंदीला आपण गळ्याची रुंदी कमी केलेली आहे। जी रुंदी आपण चेक केली ना, सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला की गळ्याची ब्रॉडनेस बघा की किती आहे असं, आणि आता आपण हा एवढा कापड कमी केलेला आहे, म्हणजे अशी आपली ती रुंदी इथं कव्हर झालेली आहे। तर पुढचा देखील गळा एकदम मस्त असा डिझाईनचा जो होता ना, तो जसा आहे तसाच आपला इथं आलेला आहे। आणि त्यात मागचा जो आहे तर एकच नंबर आलेला आहे आपल्या बॅकने। डिझाईन एकदम म्हणजे बॅक साईडने एकदम छान असं आपल्या ब्लाऊजला लुक इथं मिळालेला आहे।